या तुळशीला आणून जे आहे मी 1-2 दिवस झालेला आहे आणि म्हणजे आता सध्या तर मी 2 दिवस तिला तशीच ठेवली होती. कारण असं म्हणतात की जेव्हा आपण नर्सरीतनं कुठलं पण एखादं झाड आणतो तर त्याला आपल्या इथलं पण टेम्परेचर ॲटमॉस्फिअर सेट व्हायला थोडासा वेळ घेतं ते. एखाद्या वेळेला असं होतं की आपण लगेच लावलं तर ते मरू पण शकतं. म्हणून 2 दिवस मी ते तसंच ठेवलं, त्याला हात नाही लावला आणि आज मग मी ती कुंडी घेतली. त्यातली माती जी आहे ती पूर्ण मला काढायची होती आणि आता माझी 2 ते 3 वर्ष झाली तुळशी तसंच होतं. तर ते माती पूर्ण खूपच खराब झाली होती. की मी चेंजेस नव्हते केले 3 वर्षापासून, तर ते तसंच होतं सगळं. तर मग तिला काढलं, एवढा त्रास झाला मला. ती माती एकदम चिकटून गेलेली होती, ती काही केल्या निघेना. आणि तशा पण ह्या सिरॅमिकच्या ज्या कुंड्या असतात ना त्याच्यामध्ये माती खूपच घाण होते आणि निघत नाही इझिली लवकर, जसं आपलं प्लास्टिकच्या किंवा मातीच्या कुंडीमधनं निघतं. मी जे 1-2 आणल्या होत्या त्याच माझ्याकडे ह्या कुंड्या आहेत. त्याच्यानंतर मी नंतर ज्या आहे या कुंड्या घेतल्याच नाही, कारण मला ह्या आवडल्याच नाही. आता ज्या आहे त्यांना तर मी बदलू नाही शकत, म्हणून त्या ठेवलेल्या आहे. मग ती माती पूर्ण क्लीन करून घेतली. वृंदावन जे आहे पूर्ण खाली केलं, त्यानंतर ते पण छान वॉश करून घेतलं. त्यानंतर परत एक मिक्सचर बनवलं मातीचं. त्यामध्ये माती घातली, थोडीशी छान रेती घातली आणि मुंग्या किडे नाही लागायला पाहिजे म्हणून हळद पण घालून घेतली आणि अशा पद्धतीने छान पूर्ण मिक्सचर बनवून घेतलं. आणि त्यानंतर खाली माझ्याकडे काही, आता खाली आपण काही पण टाकू शकतो, तर माझ्याकडे काही ते माठ होतं, ते फुटलेलं होतं, तर त्याचे थोडे थोडे तुकडे होते, ते मी छान टाकून दिले खाली. त्यानंतर पूर्ण माती जी आहे ते टाकली. त्यानंतर साईज मोजला, कुठे ठेवायची आहे काय नाही ठेवायची आहे तुळस. मग त्यानंतर जशी आहे त्याच्यामध्ये तुळस टाकली आणि पूर्ण माती जी आहे ती फिल करून घेतली. याच्यामध्ये युगीतनी पण मला खूप मदत केली म्हणजे माझं तोंड तर वाजवलं ते वेगळंच, त्याच्यावर मी रागवली ते वेगळंच आणि माती पण खेळला ते वेगळं आणि भरू पण लागला, असं नाही तो भरू नाही लागला, हेल्प पण केली त्याने. बरं, तुम्ही जर सिरॅमिकच्या कुंड्या वापरत आहे तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण माझा एक्सपिरियन्स तर खूप खराब आहे. म्हणजे आतापर्यंत माझ्याकडे जेवढ्या 4-5 कुंड्या आहेत त्याच्यामध्ये मी जेवढे पण झाडं लावली आहेत ना, म्हणजे मी आधी पण भरपूर लावली आहेत, पण ते 6 महिने किंवा 1 वर्ष वगैरे राहतात, नंतर माहिती नाही त्यांना काय होतं, ते ऑटोमॅटिक खराबच होऊन जातात. असं माझ्याजवळ सोबत खूपदा झालेलं आहे. तेव्हापासनं जे आहे मी सिरॅमिक्सचे पॉट्स घेणंच बंद केलं. त्यानंतर आता कुंडी वगैरे वापस ठेवायची होती सगळं, पण आता हा टेबल आहे माझ्याकडे. आम्ही दुसरा टेबल घेतला, याला ठेवायला घरात जागा नाही म्हणून याला बाहेर ठेवलं प्लांट्स ठेवायला. पण हा एवढा खराब होऊन जातो ना, युगी तसं वरतून पाणी टाकतो तर पूर्ण माती तिथेच पडते, तर त्यामुळे ते खूप खराब होतं आणि भिंतीवर पण पाणी उडतं. तर आधी ते सगळं क्लीन करून घेतलं पाण्याने, कापडाने छान आधी सगळं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मग कुंडी ठेवली आणि सोबत ते 2-4 झाडं आहे ते छोट्या छोट्या याच्यात आहे, ते पण सोबत सगळं ठेवून घेतलं. तुळशी कोणत्या दिशेला राहायला पाहिजे याच्यामध्ये मी थोडं कन्फ्युज्ड होते, म्हणून मी इकडे तिकडे तिला केलं, पण शेवटी मी म्हटलं जाऊ दे, माझ्याकडे इथेच जागा, इथेच ठेवावं आता काय. तर इथेच मी माझा आजचा व्लॉग संपवते. ओके, बाय.